निश्चितच आजच्या कार्यक्रमामध्ये सगळे ज्यांनी शेतीमधनं सुरुवात केली ते आदरणीय मंडलिक साहेब, त्यांचे चिरंजीव संजय दादा या ठिकाणी आहेत. मुस्लिम साहेब, पूर्वी शेती होती काय घरात? किती आहे? साहेबाची शेती दांडगी दिसते. साहेब आता भाषणात सांगितले. माणिक साहेबांची शेती मी पाहिलेली आहे. आमच्याकडे या ठिकाणी मतदारसंघामध्ये भरपूर शेती आहे. मंडलिक साहेबांची पाहिली. खासदार माने साहेब स्वतः शेतकरी त्या ठिकाणी होते, हाडाचे शेतकरी. केळीची बाग आमची, हळदीची बाग आमची, हळदीचं या ठिकाणी पीक त्या ठिकाणी घ्यायचे, केळीचं या ठिकाणी घ्यायचे. आणि साहेब त्यांचा आमच्या शेतामध्ये अजून सुद्धा एक कट्टा आहे. त्या कट्ट्याला तरी जनता दरबार असं नाव दिलेलं आहे. त्या कट्ट्यावर साहेब असायचे आणि घोंगड्यावर लोक बसलेली असायची. पूर्वीची राजकीय व्यवस्था सुद्धा अशी होती की ती शेती प्रधान होती. तिथं असणारा शेतकरी घोंगड्यावरचा असायचा, बाहेरनं भेटायला येणारा सुद्धा घोंगड्यावरनं असायचा आणि त्यानं सर्वोच्च पदावर बसवलेला खासदार सुद्धा कट्ट्यावर बसलेला असायचा. या व्यवस्थेतनं तयार झालेला हा कोल्हापूर जिल्हा. त्या जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीचं वैभव ह्या शाहू महाराजांच्या परंपरेतनं आणि एका वेगळ्या विचारानं या ठिकाणी नटलेला हा जिल्हा आहे. आता कृष्णराज यांची पिढी जराशी वेगळी आहे. यांना आता आम्ही टीव्हीवर पाहतो त्यावेळी खऱ्या अर्थानं साहेब तुमच्यापेक्षा जास्त फॅन फॉलोइंग त्याचं आहे. म्हणजे एक काळ बदलतो कसा, पिढी बदलती कशी, याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. तुम्हाला किती जणांना माहिती आहे मला माहित नाही. आमच्या तिघांचीही संजय मंडलिक साहेब, धैर्यशील माने आणि धनंजय माडिक साहेबांची घरं जवळजवळ आहे आणि मध्ये एक ग्राउंडच आहे तो DM SM 3M. आता HM मध्ये बसले हसन मुस्लिम साहेब. इथे AM to PM सगळं आहे. इथे अरुंधती माडकांच्या पासून पृथ्वीराज माडकांच्या पर्यंत अहमद माडिक पण AM मध्ये मोडतात. एवढे सगळे लोक एका व्यासपीठावर असणारी आम्ही मध्ये जे आमचं मैदान होतं, मंडलिक साहेब निवडून आले तर